नमस्कार मित्रांनो, एरंडोल जिल्हा जळगाव अल्पसंख्याक संस्था आणि जळगाव येथील खासगी संस्थेमधील शिक्षक भरतीविषयीची जाहिरात आलेली आहे। या दोन्ही जाहिरातींविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑल वर सेट करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील। चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती। तर पहिली जाहिरात आहे अंजुमन ए इस्लाम ट्रस्ट एरंडोल द्वारा संचालित एंग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज एरंडोल जिल्हा जळगाव अल्पसंख्याक मान्यता प्राप्त। येथे शिक्षण सेवक पाहिजे। माध्यम आहे उर्दू। तर पदाचे नाव आहे शिक्षण सेवक। या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता BSc B.Ed ए ग्रुप सोबतच TET पात्र असणे आवश्यक आहे। विभाग आहे उच्च माध्यमिक विभाग। रिक्त पदांची संख्या आहे 1। प्रकार आहे नियमित अनुदानित। तरी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज व सर्व कागदपत्रांसह दिनांक 5/12/2024 गुरुवार रोजी सकाळी ठीक 11 वाजता स्वखर्चाने एंग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कागदीपुरा एरंडोल जिल्हा जळगाव येथे मुलाखतीसाठी उपस्थित राहायचं आहे। टीप दिलेली आहे, वरील जाहिरातीसाठी माननीय शिक्षणाधिकारी साहेब जिल्हा परिषद जळगाव यांच्या मान्यतेच्या अटीला अधीन राहून नेमणुका करण्यात येतील। तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे। दुसरी जाहिरात आहे जीवन विकास सामाजिक संस्था जळगाव संचालित नानासाहेब RB पाटील प्राथमिक व उच्च माध्यमिक विद्यालय विना अनुदानित व स्वयं अर्थसहाय्यित विद्यालयात खालील जागा भरणे आहे। तर पदाचे नाव आहे शिक्षक। पहिल्या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता HSC D.Ed। यासाठी एकूण 7 पदसंख्या रिक्त आहे। अट दिलेली आहे TET पात्र असणे आवश्यक आहे। दुसऱ्या शिक्षक पदासाठी शैक्षणिक पात्रता BSc B.Ed। यासाठी एकूण 5 पदसंख्या रिक्त आहे। यासाठी अट दिलेली नाही। तिसऱ्या शिक्षक पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता MSc B.Ed PCMB प्रत्येकी 2। यासाठी एकूण 8 जागा रिक्त आहेत। अट दिलेली आहे अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल। नंतरच्या शिक्षक पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता BSc MSc MCA IT। यासाठी एकूण 2 जागा रिक्त आहेत। अट दिलेली आहे कॉम्प्युटर क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल। नंतर आहे DBT ऑपरेटर। यासाठी शैक्षणिक पात्रता पदवीधर डिप्लोमा। यासाठी एकूण 2 जागा रिक्त आहेत। अट दिलेली आहे मराठी इंग्रजी टायपिंग असल्यास प्राधान्य दिले जाईल। नंतर आहे शिपाई। शैक्षणिक पात्रता आहे 10वी किंवा 12वी। यासाठी एकूण 2 जागा रिक्त आहेत। अट दिलेली आहे अनुभवी व निर्व्यसनी असणे आवश्यक आहे। तर स्वहस्ताक्षरातील अर्जासह प्रत्यक्ष मुलाखतीस रविवार दिनांक 1 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते 3 या वेळेत कोऑपरेटिव्ह विद्या प्रबोधिनी सरदार वल्लभभाई पटेल सभागृहासमोर BSNL ऑफिस जवळ जळगाव येथे स्वखर्चाने उपस्थित राहायचं आहे। तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल आणि तुमची इथे काम करण्याची इच्छा असेल तर दिलेली तारीख आणि वेळेवर मुलाखतीसाठी हजर राहायचं आहे। तर अशा प्रकारे आपण या दोन्ही जाहिरातींची संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे। माहिती आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा। तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जोडण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता। चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।